आवाज येते? नमस्कार. आता जरा आपण एक खेळाडू आहोत याची जाणीव झाली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मातीचे मानबंधू छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि या कोल्हापूरच्या मातीचे मानबिंदू छत्रपती राजश्री शाहू महाराज, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती ज्यांनी महाराष्ट्रात रुजवली, क्रीडा संस्कृतीच्या वैचारिचे वारसदार असणारे मेजर ध्यानचंद, आदरणीय श्री काशाबा जाधव, या सर्वांना मी विनम्र असं अभिवादन करतो. आणि या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या पवित्र व्यासपीठावरती उपस्थित असणारे विद्यालयाचे संस्थेचे माननीय श्री संतोष शेटके साहेब, त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर शरद शिंदे साहेब, माननीय श्री मुख्याध्यापक गुरव सर, या सर्वांना मी धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या क्रीडा संस्कृतीच्या उद्घाटन प्रसंगी आपण मला या ठिकाणी आमंत्रण दिलं, याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनो, खेळ म्हणला की खेळ आपल्याला खूप काही शिकवत असतो आणि खेळाडू म्हणलं की त्याला जास्त भाषण ऐकायची सवय नसते, कारण खेळाडू आणि क्रीडा शिक्षक याचं नातं हे जास्तीत जास्त मैदानावरती असतं. खेळ आपल्याला खूप काही शिकवत असतो, पण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानंच आपल्याला दोन गोष्टी चांगल्या सांगण्याचा एक योग आला आणि त्याच्यातून आपण कसं आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून आज मी आपल्यासमोर एक काही हितगुज करणार आहे. खऱ्या अर्थाने खेळातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. या ठिकाणी माझ्या समोरच खो खोचं मैदान आहे. या खो खोच्या मैदानावरती आपण जर खो खो खेळत असताना पाहिलं तर खो खो खेळताना एखाद्या समोरच्या खेळाडूला ज्या वेळेला आपण बाद करतो किंवा बाद करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला पडतो. पडल्यानंतर आपण तिथंच पडून राहत नाही, तर उठतो आणि पुन्हा जिंकण्यासाठी तयार होतो. आयुष्यामध्ये आपल्याला हेच करायचं. अनेक संकट येणार आहे, त्या संकटामध्ये कितीतरी वेळा जरी आपण पडलो तर उठायचं आहे आणि पुन्हा जिंकण्याच्या तयारीला लागायचं आहे. हेच आपल्याला खेळ शिकवतो. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला खेळ शिकायचा आहे. मला वाटतं समोर कबड्डीचं मैदान आहे. कबड्डीमध्ये काय आहे, समोर गेला की एकच उद्दिष्ट आहे, त्याचा पाय धरायचा, त्याला पुढे जाऊ द्यायचा नाही. आपल्या आयुष्यामध्ये कितीही पाय धरण्याचा ओढण्याचा कुणीही प्रयत्न केला तर यशाची अंतिम रेषा जी आहे ती आपण कशी पार काढायची, इथं हा खेळ शिकवत असतो. इतका अमूल असे खेळामध्ये शिकवण आहे. मात्र काय झाले, खऱ्या अर्थाने तुम्हाला ते लागू पडत नाही. ज्या वेळेला मी आलो आणि मुख्याध्यापक सरांनी सांगितले की मी 1-2 मिनिटं तिथं थांबलो, खऱ्या अर्थाने सर मला वेलकम करण्यासाठी उभे होते. मी सरांच्याकडे जायला पाहिजे होतो, पण माझी नजर त्या डिजिटलवरून हल्ली नाही. मी तिथंच थांबलो. मला अजून ते नाव आठवते, शिरगावे असं काहीतरी पहिला त्या ठिकाणी त्या खेळाडूचं नाव आहे, रसिका शिरगावे. तिथं मी ते बघितलं. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शासकीय सेवेमध्ये ते दाखवलं आहे. किती अभिमान वाटतो. पण तुम्हाला ते लागू होत नाही. का म्हणलं, कारण खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती ज्या वेळेला आपण जपत असतो त्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज खूप संकुचित झालेला आहे. खऱ्या अर्थाने खेळाकडे बघत असताना ज्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. कारण का बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नातूनच माझ्या पुढचं जे काय मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं उत्तर मिळणार आहे. फक्त उत्तर सगळ्यांनी एकत्रित द्यायचं आणि जोरात द्यायचं आहे. देणार ना? नक्की? तुमचा सर्वांचा आवडता जंगली प्राणी कोण? वाघ आलं. सगळ्यांच्या तोंडातून आलं नाही. परत आता दुसरा ऑप्शन देतो तुम्हाला. एकाच वेळी सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे. तुम्हाला जे वाटतंय ते येऊ दे. सगळ्यांच्या तोंडातून वाघ आलं. तुमचा सर्वांचा आवडतं फूल कोणतं आहे रे? गुलाब. आता अनेक प्रश्न विचार. तुमचा सर्वांचा आवडता पक्षी कोणता आहे? मोर. अरे वा, बघा आता इथं अनेक विद्यार्थी आहेत. सगळ्यांच्या किंवा काही मुलांच्या ह्याच्यातून आले की आवडता प्राणी वाघ आहे. वाघाला घरात पाळणार का? का आवडतोय ना? घ्या की त्याला जवळ. मांजराला जसं जवळ घेता तसं जवळ घेऊन बसू शकता का? बरं, गुलाबच का रे आवडते, बाकीची फुलं नाही? प्रत्येकाचा विचार करण्याची प्रवृत्ती वेगळी असली पाहिजे. पण एक परफेक्शन तयार केले, एक विचार तुमच्या मनामध्ये रुजवला आहे,
ते म्हणजे एक संकुचित वृत्ती, अभ्यासाची वृत्ती. नुसतं अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा हेच तुमच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे. अभ्यास करू नका मी असं अजिबात म्हणणार नाही, पण त्याच्याही व्यतिरिक्त आपल्याकडे अनेक अशा संधी आहेत. त्या संधीचं आपल्याला सोनं करण्याची संधी अनेक ठिकाणी उपलब्ध होत असते. पण आपल्या डोक्यात बसले, सांगितले की मार्क पडले पाहिजे, गुण वाढले पाहिजे. बहिणाबाई 2 मार्काला, ज्ञानेश्वर 4 मार्काला, पायथागोरस प्रमेय 10 मार्काला. 9वीत काय शिकलो ते 10वीत कुणाच्या लक्षात राहत नाही का? राहते. आज मी क्रीडा शिक्षक आहे, मला आठवत नाही मी पायथागोरसचा प्रमेय क्रीडांगणावरती कधी वापरलाय. साइन कॉट थिटा कशाला शिकलो माहीत नाही, शिकू नका असं म्हणत नाही. पण प्रत्येकाची जर बुद्धी वेगळी असेल, प्रत्येकाच्याकडे जर स्किल वेगळा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्याकडे असणाऱ्या सुप्तगणांना वाव दिलं पाहिजे. जर सगळेच इंजिनियर झाले, आज व्यासपीठावरती आपले माजी विद्यार्थी इंजिनियर आहेत, ते कदाचित म्हणतील तुम्ही इंजिनियरला होऊन काय चूक झाली का काय, सर काहीतरी वेगळं सांगायला लागलं. नाही, पण विचार करा बाबा, त्यांचं यश हे खूप चांगलं आहे. त्यांनी खरोखर खूप चांगले कष्ट घेतले, त्या कष्टाला त्यांनी न्याय दिला म्हणून आज ते व्यासपीठावरती आहेत. तुम्ही खाली आहात, कदाचित तुम्ही वर उद्या कदाचित येऊ शकता. पण मला सांगा, सगळ्यांनी अभ्यास केला, सगळे इंजिनियर झाले, तर घर कुणी कुणाचं बांधायचं प्रश्न आहे ना? बरोबर आहे ना? सगळे डॉक्टर झाले, कुणी कुणाला तपासायचं आहे ना प्रश्न? म्हणून प्रत्येकाला परमेश्वरानं वेगळं बनवलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याकडे असणारे जे काही सुप्त गुण आहेत ते गुण आपण आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी भावानं म्हणलं की खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारला तर फार कमी लोकांना